यांच्याशी संबंधित असणाऱ्या जमिनी खरेदी प्रकरणी काल बावधन पोलीस ठाण्यात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यात बावधन खुर्द हवेली क्रमांक 4 चे सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचं देखील नाव असल्यामुळे बावधन पोलीस ज्या कार्यालयामध्ये या जमिनीची नोंदणी झाली त्या कार्यालयातच जाऊन कागदपत्रांची तपासणी करत आहेत। तर या जमिनी खरेदी प्रकरणी काल बावधन पोलीस ठाण्यात 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यात बावधन खुर्द हवेली क्रमांक 4 चे सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचं सुद्धा नाव होतं आणि त्याचमुळे बावधन पोलीस ज्या कार्यालयामध्ये या जमिनीची नोंदणी झाली आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन सध्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेले जमीन घोटाळा प्रकरण ज्याची नोंदणी बावधन परिसरातील याच सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये झाली। काल या संदर्भात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला। यातील जे दुय्यम निबंधक होते रवींद्र तारू यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आणि ज्या कार्यालयामध्ये ही नोंदणी झाली होती त्या कार्यालयामध्ये आता बावधन पोलीस पोहोचलेत। मी सध्या त्याच कार्यालयाच्या आवारामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी बावधन पोलीस कशा प्रकारे ज्या जमिनीची दस्त नोंदणी झाली होती त्याचा तपास करतात। वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र या जमिनीचे संदर्भातली या ठिकाणी तपासली जात आहे। किती तारखेला ही जमिनीचं दस्त नोंदणी झाली होती, कशा प्रकारे झाली होती, कुठले कुठले कागदपत्र या संदर्भात देण्यात होते, कितीची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आली होती, कुठले कुठले अधिकारी उपस्थित होते, कोण कर्मचारी उपस्थित होते, कोणत्या संगणकावरती ही दस्त नोंदणी करण्यात आली होती, कुठल्या कुठल्या प्रकारचे कागदपत्र त्या संदर्भात तपासले जात होते। या सर्वांचा आढावा आता बावधन पोलीस घेत आहेत। कारण या संदर्भात शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी काल पुण्याचे संतोष शिंदे जे की सहदुय्यम निबंधक आहेत त्यांनी या संदर्भात बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्या फिर्यादीच्या अनुसार आज या बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस या बावधन परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पोहोचले आणि या ठिकाणीचे जे दस्त आहेत त्या दस्तांची आता तपासणी करताना दिसून येतात। एकूणच काय आता या संपूर्ण कागदपत्रांच्या पडताळणीनंतर कोण कोण दोषी आढळतं आणि कोणाकोणावरती आता यापुढे कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।